जयश्री, काय हो, काय झालं? काय सांगू बाई आता तुला. आमच्या संसाराला कोणाची नजर लागली कुणाच ठाऊक. हो जयश्री, असं का म्हणताय तुम्ही? मग नाही तर काय. अहो, उलट खऱ्या अर्थानं आता तुमचा संसार सुरू झालाय. तुम्ही तुमच्या घरात आलाय राहायला. कसलं काय तवा. तर आपल्या हातात काही बी नाही, नुसतं आपल्या दावणीला बांधल्यावानी. तुला सांगते शीतल, कुणीतरी ताईसाहेबांना मुद्दामून बोलून घेतलंय. पण कुणी बोलवलंय तेच काही कळाना झालंय बघ. तू हा, तुला काय वाटतंय? काय? कुणी बोलवून घेतलं असं ताईसाहेबांना? कोण कशाला बोलवून घेईल? त्याच आल्या असतील. असं कसं आले असतील? अगं, यांना बी काय बी माहित नव्हतं. एखादा माणूस जर येणार असेल तर येताना एखादा तर फोन बिन करून सांगतं का नाही? बरोबर आहे ना? हा, काय माहित आता. नक्की काय वाटतं का शीतल तुला? मला तर फिक्सच वाटतंय बघ. हे बघा, तुम्ही उगाच काहीतरी विचार करताय. असं काय बी नसणार. बर बघ बाई. पण शीतल, तुला जर कोणावर संशय आला ना तर मला सांग बर का नक्की. सांगते की. जाते आता मी. नाहीतर परत या घरात कसं वागायचं ते येऊन सांगाल मला कोणतर. तुम्ही दोघी फ्रेंड आहात का? वय, तुम्हाला आहेत का नाही फ्रेंड्स? हो, मग स्कूल मध्ये खूप फ्रेंड आहेत आमचे. वय, कितवीला आहे हो तुम्ही? फर्स्टला. म्हणजे पहिलीत? होय. आणि तुम्ही? मी 15वीला आहे. आमचं जर म्हणत आलं तर आम्ही बी 15वीला बसू शकतो. आमच्या आबासाहेबांची स्वतःची शाळा आहे. अरे वा, मग तर मजाच आहे की तुमची. अहो, कसली मज्जा. आमच्या आईसाहेब माहिती नाही तुम्हाला, त्यांनी स्कूलमध्ये सगळ्यांना सांगून ठेवले अजिबात लाड करायचे ना. सगळे सर पनिशमेंट देतात आम्हाला. अहो, हसताय काय? तुम्ही आमच्या स्कूलमध्ये पाहिजे होता, मग तुम्हाला कळालं असतं. होय, बर. मला अजून सांगा की तुमच्या स्कूल बद्दल. पुष्पे, हे पुष्पे, नाही म्हणलं आज कांद्याला जास्तच भाव मिळालाय वाटतं. नाही, तुझा चेहरा जास्तच खुललाय म्हणून म्हटलं ग. हो जीजी, आता तुम्हाला काय सांगू? हे बघ, जे काय असेल ते सांग. हो जीजी, त्या भैयांचा बंगला आहे का नाही, माझ्या डोळ्यासमोर न कसला ती जाईनच झालाय बघा. केवढा बंगला आहे त्यो. आणि जीजी, तुम्ही त्या दिवशी पाडव्याला गेला का नाही, तुम्ही नुसतं बाहेरनं बघितलं असेल. कवा तर आतनं बी जाऊन बघा की. अगं तुला ठाव नाही, मी मागच बंगला बघून आली. त्यो काय असा सगळीकडनं फिरून बघितला असेल वय. अहो जीजी, सगळ्यांना वेगळ्या खोलेत आणि मग किचन बी वेगळं. आणि का नाही, त्यांच्यात जेवायला पाटाव नाही, टेबलावर बसत्यात. काय बाई,
त्यांचा तो सगळा थाटच वेगळा. गेली ही आता ढगात गेली. हा काय म्हणलं काय तुम्ही? नाही काय नाही म्हणलं, तू सांगत होतीस ना कुठं कुठं काय काय ते म्हणलं. हा अहो मला तर काय सांगता बी येणार नाही बघा. काय त्यो त्यांचा थाट, काय त्यो रुबाब. हा 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 हा. पुष्पा अगं भाजी निवड की. मी का निवडू? त्या दोघी काय कामाच्या आहेत? ए निवडा ग. अगं कोण दोघी? पुष्पे हा अगं काय झाली तुला? काय बनवतेस तू, तुला कळते का? मी ते आणि काय हो तुम्ही भाजी निवडत बसलाय वे? मग आता काय करू? अगं तू काय बोलतेस, काय बरळतेस, तुला तर कळते का? मी ते आपलं बंगल्याबद्दल बोलत होती ना. आता बंगल्याचं काय घेऊन बसलीस? अहो असं काय म्हणताय जीजी? अहो केवढा आहे तो बंगला, आणि तसल्या बंगल्यात आपली पोरगी सून म्हणून गेली. आता का नाही सगळं तिच्या हातात येईल बघा. म्हणजे सगळी जबाबदारी आता तिलाच घ्यायला लागणार ना. पण कसं करणार आहे ती कोणास ठाऊक बाई. मी जाईनच म्हणा तिला मदतीला. पुष्पे तू का नाही लगेच सुतावरून स्वर्गच गाठतीस बघ. उगा टोमणं मारू नका. माझी पोरगी मार्गाला लागली म्हणून मी खुश आहे. अगं हो, पण लगेच नको एवढी खुश होस. हाय का आता? आज काय बोलताय? ती असली दिवसा ढवळ्या स्वप्न रंगवत बसण्यापेक्षा एक काम कर, जा आई नवलाई देवी आणि मर्याची खंडन नारायण ओटी भरून ये जा. अगं तुला पुष्पे ठाव आहे का? तिच्या आशीर्वादामुळेच आपल्या जेठीचा संसार मार्गी लागलाय ना. होय अहो माझ्या तर ध्यानातच नाही. तुझं ध्यान त्या बंगल्यातनं घरात येईल तेव्हा डोसक्यात येईल ना तुझ्या. भया जीजी तुमचं आपलं काय तरच. पण जीजी अहो जेडीन भैयाची पूजा बी करायची राहिली ना, ती तर घातलीच पाहिजे की. होय ग, त्याचं पण तर काहीतरी बघायला पाहिजेच की. जीजी मी काय करते, आजच जाती आणि त्यांच्याशी बोलती बघा. म्हणजे कसं पूजा झाली ना की सगळं कसं माझ्या मनासारखं होईल. तुझ्या मनासारखं म्हणजे? म्हणजे तिचं सगळं चांगलं व्हावं, संसार सुरळीत व्हावा ही म्हणते हो मी. होय ना व. आता एक काम कर, जा आधी देवळात जाऊन ये जा. वय वय येतीच. थांबा, भेटतो थांबा, ठेवा. शीतल काय झालं? काय झालं नाही, पण आम्ही मानलं बरं का तुम्हाला. एक नंबर चाल खेळले तुम्ही. ते काय म्हणतात ना, जिनियस. काय चाल? कसली चाल? टाकाला जाऊन भांड कसं लपवायचं हे तुमच्याकडनं शिकावं एखाद्याने. अहो काय बोलताय तुम्ही? मला तर काय बी कळना झालंय बघा. काहीच कळत नाही. बर ठीक आहे, आम्ही थेट मुद्द्याचं बोलतो. आमच्या ताईसाहेबांना तुम्हीच इकडे फोन करून बोलून घेतले ना. काय?
माझा काय संबंध? आई शपथ, कसली भारी ऍक्टिंग करताय राव तुम्ही. तुम्ही ना एखादा मराठी चित्रपट, नाटक, एखादी सिरियल कराच, एखादा आवड फिक्स तुम्हाला. काय ऍक्टिंग आहे. आमचा काय संबंध आहे म्हणजे? म्हणजे मी कशाला बोलवून घेईल त्यांना? म्हणजे मला तरी यातलं काय माहित बी नाही बघा. अहो मी तर म्हणते कोण कशाला उगाच बोलवून घेईल. हा, आता मला एक गोष्ट सांगा. आई साहेब ताई साहेबांच्याकडे होत्या का नाही? होत्या तर. हा मग आई साहेब आले असतील घरी आणि त्यांच्या बरोबर ताई साहेबांना बी घरी यायची इच्छा झाली असेल म्हणून त्या बी आल्या असतील. असं काय असं तर आई साहेबांनी आम्हाला याच्या आधी फोन केला असता किंवा ताई साहेबांनी केला असता. असं काहीच झालं नाही. दोघी डायरेक्ट घरी आले आणि आम्ही आमच्या घरच्यांना चांगलंच ओळखतोय. आम्हाला ना तुमच्यावर डाऊट आहे. आम्ही त्या घरातनं बाहेर पडावं अशी तुमचीच इच्छा होती ना. माझ्यावर का आणि म्हणून? आता तर सगळं चांगलं चाललं होतं की. शीतल, डोंट स्मार्ट. तुम्हाला आणि फौजींना आम्ही चांगलंच ओळखतो. आओ भैया साहेब असं का करताय तुम्ही? तुम्हीच तर म्हणला होता ना आता तुमच्या मनात तसं काय बी नाही म्हणून. मग आमच्या बी मनात तसं काय नाही. मग मी असा विचार कशाला करीन? का आहे अजून तुमच्या मनात? नाही, असं काय नाही. हा मग झालं तर मग. काय हो? झालं काय बोलणं? सांगितलं का तिने काय? नथिंग, काहीच नाही बोलले ते. का हो? लेट टेचत गेले होतात ना मी तिच्याकडून काढून घेतोच म्हणून. मग काय झालं? तुमचं प्रेम आडवा आलं का काय? ओ प्रेसिडेंट, काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? ती शीतल किती तयारीची आहे तुम्हाला माहित नाही अजून. पण समजा तिने बोलवलंच नसेल तर? असं होणं शक्यच नाही. कारण आम्हाला अजून पण डाऊट आहे. शीतलनंच फोन करून बोलून घेतले. कारण ही असली आयडिया ना तिच्या डोक्यात नाही येऊ शकते. तसं असेल तर मग हे तिनेच केलंय का नाही ते बघण्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे. मग काय मुहूर्त शोधताय? डू इट लवकर. थांबा. यस सर. हॅलो, बोल की जेडे. हो अजिंक्य, लई अडचणीत येऊन फोन केलाय मी. का ग, काय झालं? हो ताईसाहेब लई चिडलेत बघा माझ्या. का का मला उठता बसता बोलतात त्या. मी यांना विचारलं तर ते म्हणले की ताईसाहेब अशा अचानक येणारच नाहीत. त्यात त्यांना शीतलने बोलवून घेतलंय ना. कोण बोललो तुला? अहो कोण बोललं काय? मला सगळं माहिती अजिंक्य. हे बघा तिने तुमच्या बी कानावर घातलंच होतं ना. म्हणजे तुम्हाला माहितच होतं ना. अजिंक्य खरं सांगा बर का, ताईसाहेबांना शीतलनेच बोलवून घेतलं ना? नाही ते जेडे काय करतीस? हॅलो, कोण आहे? अजिंक्य. अजिंक्य, आहो काय नाही, ही जेडी उगाच काय तर बोलायला लागली. ठेवा तुम्ही, ठेवा. हा काय गे जेडी, कशाला अजिंक्यला फोन लावलायस? उगाच त्यांना टेन्शन. मी जरा जरा शितली कशाला फोन करायला? आणि उगाच आपलं काय तर बोलायचं. जेव्हा बघल तेव्हा बिचारीवर आळ घेताय. ताई साहेबांना फोन मीच केला होता. म्हणजे करायला पाहिजे होता, मीच करायला पाहिजे होता. मला जर माहित असतं का नाही ताई साहेब इकडे आल्यावर सगळं नीट होणार आहे तर मीच केला असता फोन. पण मी म्हणती तुम्हाला असं का वाटतंय की त्यांना फोन केला म्हणून ते आल्यात? कारण ताईसाहेबांनी इथे येण्याच्या आधी आम्हाला फोन केला असता. ताईसाहेबांनी असं काहीच केलं नाही. या अर्थी नक्कीच काहीतरी कारण असणार.
हो भैया, कारण काय का असा ना, पण त्या आल्या ती चांगलं झालं ना आपल्यासाठी. पण काय बी म्हणा, ज्यांनी कुणी फोन केलाय का नाही त्याचं तर लय आभार मानायला पाहिजेत बघा. अहो त्याच्यामुळे तुमचा संसार तरी मार्गी लागला. तुला काय जाते का नुसतं बोलायला? माझं काय जातंय म्हणजे काय ग? हा, तू काय बोलतीस ती तुझं तुला तरी कळतंय का? अगं काय आयुष्यभर आपल्याच घरात राहणार आहेस का? काय चाललंय? ताईसाहेब, मामी इकडे जयश्रीने भेटायला आलो होत्या. म्हणजे त्या इकडे खुश आहेत का, रमल्यात का हे बघायला आलो होत्या. आहे ना मामी? वय वय. आणि ताईसाहेब, मला बी तुम्हाला एक विचारायचं होतं. काय मामी, कशाला त्यांना विचारताय? जयश्रीने सांगितलं की सगळंच. अहो आता सगळं चांगलं झालंय, तर मी देवळात जाऊन देवीची ओटी भरून आले. आता ह्या दोघांचं लग्न तर झालंय, पण पूजा अजून बाकी ना. अहो त्याच्यामुळे त्यांना अडचणी यायला लागल्यात असं देवळातले गुरव म्हणले. हा, म्हणून मी काय म्हणते, म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचं असं म्हणणं पडतंय की आता ते बी त्यांच्या स्वतःच्या घरात आहेत आणि तुम्ही बी इथं आहे. मग तुम्ही आहेत तरच त्यांची पूजा झाली असती तर बरं झालं असतं ना. वाय पूजा, अहो असं काय करताय, पूजा तर करायलाच पाहिजे ना. आणि हे बघा, तसं बी लग्नात ताईसाहेब होत्या का नाही, मग पूजा तरी त्यांच्या समोर होऊन जाऊ दे की. हाय का नाही ताईसाहेब, मग करायची ना पूजा. ठीक आहे, करूयात. उद्याच करूयात पूजा. मी काय म्हणतो ताईसाहेब, ते पूजा उद्याच करायची. आलं का ध्यानात? जी आलं, उद्या करूयात पूजा. हा बोला की. हॅलो, कुठेस तू? मी इथं बंगल्यावरच आहे. अगं लय मोठा गोळ झाला असता आता. काय झालं? अगं जयडीचा फोन आला होता आता. काय म्हणून? अगं ती मला विचारत होती शीतलच ताईसाहेबांना फोन केला होता काय म्हणून. काय? मग काय तर माझी तंत्रलीच, काय बोलायचं काय कळनाच तर. अहो पण त्यांना कोणी सांगितलंय? तर मला काय माहित. शीतले, ताईसाहेब बोलले असतील का ग? नाही नाही, त्यांना बोलायचं असतं तर त्या आधीच बोलल्या असत्या की. अगं मग दुसरं कोण बोललं असेल? अहो तुम्ही पुढे तर काय बोलला नाहीत ना. अगं पण बोलणार होतो, तेवढ्यात मामी आले तिकडं म्हणून सुटलो. त्यांनी फोन घेतला आणि मला म्हणलं तुम्ही काय पडू नका आणि ठेवला फोन. बरं झालं बाई. तुम्हाला माहितीये, जयश्री मला बी विचारत होत्या, म्हणजे तसं आडून आडूनच विचारत होत्या, पण मी डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर तर भैया बी आलते. काय भैया पण? होय, तर त्यांनी तर डायरेक्ट विचारलं, तुम्हीच ताईसाहेबांना बोलवून घेतले ना, सगळं माहिती आहे आम्हाला, असं म्हणले. असं म्हणला भैया? तसं मला आधीच अंदाज आलता की आता जयश्रींनी विचारलं म्हणजे भैयांना बी माहित असणार आहे. त्यांना काय सांगायचंय मी आधीच ठरवून घेतलं होतं. पण काय बाई, वैतागच आहे नुसता. नाहीतर काय शितले, तुला ना जाऊ दे. तुम्हाला माहितीये का मामी इथं कशाला आलते ते? कशाला? अहो जयश्री आणि हर्षवर्धनची अजून पूजा कुठे झाली आहे? असं ठरलं होतं का नाही की ते त्यांच्या बंगल्यावर परत आल्यावर मग करायची पूजा? तेच बोलण्यासाठी आलत्या. पूजेचं बोला ना. ताईसाहेब म्हणल्या करा पूजा, उद्याच पूजा करायची ठरली. बरं झालं, म्हणजे तुला उद्या सटकता येईल तिथनं. वय तर बरं झालं बाई. तुम्हाला माहितीये, हे फोनचं लपवता लपवता तर लईच नाकीनं वालते माझ्या. कधी कधी तर असं वाटतं याची टांगती तलवार घेऊन जगण्यापेक्षा सांगून टाकावं की वय बाई मीच फोन केलता. आता आपण काय चुकीचं थोडीच केलंय हो. पण शितले, तुला माहितीये ना तो भैया कसा उरपटा डोक्याचा येते. त्यानं उगाच डोक्यात ठेवून काय केलं तर कशाला बाई. तेच तर. हे बघ, उद्याचा प्रश्न आहे. हा, एकदा का पूजा झाली की निघून येते ना, म्हणजे सण करायचा प्रश्नच येणार नाही ना. होय, एकदा ती पूजा होऊन जाऊ द्या आणि सगळं मार्गी लागू द्या, म्हणजे आपण तरी सुटलो. हा,